श्री स्वामी समर्थ. 1 फेब्रुवारीला बुध मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि रवी तर मकर राशीमध्ये ऑलरेडी आहेत. तर बुध आदित्य योग बनत आहे. गुरु महाराज मेष राशीमध्ये स्थित आहेत. चंद्र सिंह राशीमध्ये आहे. शनिदेव कुंभ राशीमध्ये विराजमान आहेत. मकर राशीमध्ये रवीने प्रवेश ऑलरेडी केलेला आहे. शुक्र मंगळ बुध धनु राशीमध्ये आहेत. राहू नेपच्यून मीन राशीमध्ये स्थित आहेत. कन्येमध्ये केतू महाराज स्थित आहेत. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष, हा सप्ताह तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल. तुम्ही नवीन योजना आखाल, नवीन व्यापार कराल, शुभ कामाला आरंभ कराल. त्यासाठी तुम्हाला घरातील व्यक्तींचा सपोर्ट मिळेल. या सप्ताहात तुम्हाला संतानांकडून शुभ वार्ता मिळेल. संतान यशस्वी होतील. या सप्ताहात तुम्ही काहीतरी नवीन कराल. नवीन व्यापार, नवीन डील. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह खूप चांगला जाईल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात सफलता मिळेल. तुमचे स्वास्थ्य सामान्य राहील. उपाय: गणेश चालीसा नियमित वाचणे किंवा गणपतीचा जप करणे. वृषभ, या सप्ताहात कामाला सुरुवात करणार आहात तर मेहनत करावी लागेल. तुमच्या नोकरीमध्ये बदलाव होईल. लांबची यात्रा होईल, त्यातून लाभ होईल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात लक्ष लागेल. घर कुटुंबामध्ये खुशीचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनामध्ये पूर्वीची नोकझोक संपेल व वातावरण चांगले राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. पोटाचा आजार होण्याची शक्यता. ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. आई वडिलांची काळजी घ्यावी. या सप्ताहात यात्रेचा योग आहे. उपाय: लक्ष्मी स्तोत्राचा पाठ करावा. यामुळे खर्च कमी व पैसे येतील. मिथुन, या सप्ताहाची सुरुवात शुभ वार्ताने होईल. या सप्ताहात नवीन कामाची सुरुवात कराल. या सप्ताहात तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. नोकरीसाठी चांगली नवीन संधी मिळेल. कामाचा प्रेशर वाढेल. लव्ह लाईफमध्ये जरा तुम्ही समजदारीने काम घ्या. मोठ्या माणसांशी विचारपूस करा. विश्वासाने राहा. पूर्वजांच्या संपत्तीचा लाभ होईल. उपाय: बुधवारी गाईला चारा खायला देणे किंवा गरिबांना अन्नदान करणे. कर्क, या सप्ताहाची सुरुवात इन्व्हेस्टमेंटमधून होईल. वरिष्ठांचा तुमच्यावर प्रेशर राहील. विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जे विचार करत असाल ते करा आणि ते सफल होतील. या सप्ताहात मानसिक त्रास होण्याची शक्यता. मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या. तुमच्या फिटनेसवर लक्ष द्या. पाण्यात गंगाजल किंवा मीठ टाकून आंघोळ करावी. उपाय: ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे. सिंह, 1 फेब्रुवारीला बुध मकर राशीत प्रवेश करेल. बुध आदित्य योग आहे. तुम्हाला नवीन कामाची संधी मिळेल. तुमची कार्यप्रणाली सफल होईल. तुमच्या सभोवती लोक असतील की ते तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील व त्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल. तर अशा माणसांपासून सावध राहा. संततीकडून खुश खबर मिळेल. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल. लांबचा प्रवास कराल. वैवाहिक जीवनामध्ये पूर्वीचे जुने विषय काढू नका. त्यामुळे वाद होण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घ्या. बीपीचा त्रास होऊ शकतो. उपाय: सूर्याला पाण्याचा अर्घ्य देणे. कन्या, तुमची गुंतवणूक चांगली होईल. शेअर मार्केटमध्ये
आणि व्यापारात फायदा होईल. लांबचा प्रवास होईल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्या. वजन वाढीवर ध्यान ठेवा. स्नायूचा आजार होण्याची शक्यता. मेडिटेशन करा किंवा योगा करा. उपाय: शिवाची आराधना करणे किंवा शिवचालीसा सोमवारी वाचणे. तुळा, तुम्हाला व्यापारात फायदा होईल. नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी मिळेल. या सप्ताहात तुम्ही एकदम ऊर्जावान असाल. विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करावा लागेल किंवा ते डिप्रेशनचे शिकारही होऊ शकतात. पण डिप्रेस होऊ नका. तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ मिळेल. तुमचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. उपाय: लक्ष्मी चालीसाचा पाठ करणे किंवा लक्ष्मी देवीला लाल वस्त्र घालणे. वृश्चिक, या सप्ताहात राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांचा प्रभाव वाढेल. त्यांचे वर्चस्व वाढेल. भूमी, गृह इत्यादीमध्ये वादविवाद असतील तर ते दूर होतील. सरकारी विभागाला तुम्ही जॉईन असाल तर तुमचे काम विनासहाय्य होईल. तसेच तुमचा महत्त्वाचा कागदपत्रावर नीट विचार करून वाचून नंतरच साईन करा. आरोग्याची काळजी घ्यावी. सर्दी, सायनस, ताप होण्याची शक्यता. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरकडे जा. वैवाहिक जीवन सामान्य राहील. लव्ह लाईफमध्ये गैरसमज होतील, ते अवॉइड करा. उपाय: हनुमान चालीसा वाचणे. धनु, हा सप्ताह मौज मजा मस्तीमध्ये जाईल. खूप ग्रोथ होईल. खूप चांगली सफलता मिळेल. खर्च कमी होईल. वैवाहिक जीवनामधले गैरसमज दूर करा. लांबचा प्रवास होईल. कार्यक्षेत्रात मोठी जिम्मेदारी वाढेल. व्यापार होईल. लोनसाठी अप्लाय केले असेल तर शुभ वार्ता मिळेल. कुटुंबाचा सहयोग मिळेल. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेमध्ये सफलता मिळेल. आरोग्य सामान्य राहील. उपाय: विष्णू चालीसा वाचणे. मकर, हा सप्ताह तुमच्यासाठी मध्यम राहील. कामामधील प्रॉब्लेम्स दूर होतील. विरोधकांपासून तुम्ही सावध राहा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका. नुकसान होईल. लव्ह लाईफमध्ये ओव्हर एक्सप्रेस करू नका. समोरची व्यक्ती तुमचा गैरफायदा घेईल. उपाय: शनी चालीसाचा पाठ करणे. कुंभ, हा सप्ताह थोडा चांगला तर थोडा खराब राहील. नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी मिळेल. प्रमोशनही मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल. वैवाहिक जीवनात जीवनसाथी बरोबर संबंध चांगले ठेवा. बुधवार नंतर तब्येतीची काळजी घ्या. डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता. उपाय: बजरंग बाण किंवा सुंदरकांडचा पाठ करणे. मीन, तुमच्यासाठी हा सप्ताह भाग्यशाली आहे. व्यापारासाठी, नोकरीसाठी चांगला सप्ताह आहे. तुमची मंगल कार्य व धार्मिक कार्य घडतील. सरकारी कामे होतील. कोर्ट कचेरीची कामे होतील. इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रकारे होईल. फायदेशीर ठरेल. विद्यार्थी स्पर्धेमध्ये यशस्वी ठरतील. चांगली खबर मिळेल. या सप्ताहात खूप दिवस ज्यांची भेट झाली नाही त्यांची भेट होईल. लव्ह लाईफमध्ये तुम्ही एक पाऊल पुढे जाल. संतानांकडून खुश खबर मिळेल. उपाय: विष्णू सहस्रनामावली वाचणे. आपल्या सर्वांचा हा सप्ताह चांगला जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.